महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। एसटी चालकाच्या रंगआंधळेपणा प्रकरणात 29 चालकासह विभाग नियंत्रक सिव्हिल सर्जन यांची निर्दोष मुक्तता, जिल्हा न्याय दंडाधिकारी यांचा महत्त्वपूर्ण निकाल। संपूर्ण धुळे जिल्ह्यात गाजलेले एसटी महामंडळाच्या चालक रंग आंधळे प्रकरणाचा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे। त्यात 29 चालकासह तत्कालीन विभाग नियंत्रक, तत्कालीन सिव्हिल सर्जन यांची निर्दोष मुक्तता केली। मुख्य न्याय दंडाधिकारी के.बी. चौगुले यांनी हा महत्त्वाचा निकाल दिला आहे। तब्बल 31 जणांना खोट्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केल्याच्या या प्रकरणात चालकांच्या वतीनं ॲडव्होकेट वाल्मिक कचवे पाटील यांनी काम पाहिले। त्यांना ॲडव्होकेट अमोल पाटील व ॲडव्होकेट सारंग जोशी यांचं सहकार्य लाभलं। तब्बल 11 वर्षांनंतर गुन्ह्यातून दोषमुक्त झाल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसळून वाहत होता। अधिकाऱ्यांसह 29 चालकांवर गुन्हा दाखल। नेमकं प्रकरण काय होतं? 2015 मध्ये धुळे एसटी महामंडळातील रंग आंधळेपणाचा दोष असलेल्या चालकाची सेवा सुरक्षा रक्षक म्हणून वर्ग करण्यात आली होती। ज्या चालकांनी दृष्टिकोन असल्याचं सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र दाखल केले होते, त्या प्रमाणपत्राच्या आधारे विभाग नियंत्रकांनी एसटी महामंडळाच्या विविध डेपोमध्ये आगारात सुरक्षा रक्षक म्हणून त्या चालकाची सेवा वर्ग केली होती। मात्र या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली आक्षेप घेतला। तसेच सदरची वैद्यकीय प्रमाणपत्रावर विश्वास न ठेवता वैद्यकीय बोर्डाचे प्रमाणपत्र देखील आवश्यक असल्याचं सांगत वैद्यकीय बोर्डाचा प्रमाणपत्र न घेतल्याने एसटी महामंडळाच्या कार्यकर्त्यांसह तत्कालीन विभाग नियंत्रक, सिव्हिल सर्जन अशा 31 जणांवर गुन्हे दाखल केले होते। या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून वेधलं होतं। तब्बल 11 वर्षांनंतर खोट्या गुन्ह्यातून सर्वच कर्मचारी मुक्त। मुख्य न्यायाधिकाऱ्यांचा निकाल। एसटी महामंडळाच्या चालकांच्या रंगआंधळे प्रकरणात तब्बल 11 वर्षांनंतर मुख्य न्याय दंडाधिकारी अधिकाऱ्यांसह 29 कर्मचाऱ्यांना निर्दोष मुक्त केलं आहे। या 11 वर्षाच्या कालावधीत न्याय दंडाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकत कागदपत्रे तपासत 31 कर्मचाऱ्यांना निर्दोष मुक्त केल्याचा निकाल दिला आहे। कर्मचाऱ्यांनी या निकालाचं स्वागत केलंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा निकाल जिल्हा न्यायालयाने नव्हे तर मुख्य न्याय दंडाधिकारी जे धुळ्याचे त्यांनी तो हा निकाल दिलेला आहे। सन 2015 मध्ये धुळे एसटी महामंडळाच्या आगारातील काही चालक कर्मचाऱ्यांनी त्यांना रंग आंधळेपणा येतो या कारणास्तव काही प्रमाणपत्र दाखल केले होते आणि त्या प्रमाणपत्रावर भिस्त ठेवून तत्कालीन विभागीय नियंत्रक अविनाश पाटील यांनी या 29 चालकांची नियुक्ती एसटी महामंडळाच्या वेगवेगळ्या आगारांमध्ये सुपरवायझर म्हणून आणि स्वीपर म्हणून केलेली होती। परंतु काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या संदर्भातली माहिती मागून माहिती अधिकाराखाली सिव्हिल सर्जन धुळे यांच्या प्रमाणपत्रावर भिस्त न ठेवता जे मेडिकल बोर्ड आहे यांचं देखील प्रमाणपत्र या ठिकाणी घेणं गरजेचं होतं आणि ते न घेता यांना नियुक्ती दिली। या कारणास्तव नाना मोरे म्हणून जे काही एसटी महामंडळाचे अधिकारी होते यांनी गुन्हा दाखल केला होता आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने या 29 चालक, त्याचप्रमाणे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक, धुळे जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक, त्यानंतर मेडिकल ऑफिसर आणि विभागीय कर्मचारी अधिकारी यांच्यावर अशा एकूण 32 लोकांवर गुन्हा दाखल झाला। भारतीय दंडविधान कलम 420, 419, 465, 466, 468, 471 प्रमाणे तसेच मोटर वाहन कायद्याचा कलम 15 प्रमाणे गुन्हा दाखल होऊन निर्माण कोर्टामध्ये या आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं। त्यापैकी आरोपी क्रमांक 32 म्हणजे डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी शासनाने परवानगी न दिल्यामुळे त्यांचं नाव या खटल्यात वगळण्यात आलं। त्याच्यानंतर इतर उर्वरित 31 आरोपींच्या विरोधात या न्यायालयामध्ये खटला चालला, परंतु या ठिकाणी आरोपींच्या वतीने मी स्वतः काम पाहिलेलं आहे। मला माझे सहकारी ॲडव्होकेट सारंग जोशी, ॲडव्होकेट अमोल पाटील, सलाउद्दीन शेख, ॲडव्होकेट कमर अली सय्यद यांचं देखील सहकार्य लाभलेलं आहे। या ठिकाणी मेहरबान कोर्टासमोर अभियोग पक्षाने त्यांचा हा खटला काटेकोरपणे साबित केलेला नाही। त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक सक्षम प्राधिकारी आहे ही बाब आम्ही मेहरबान कोर्टासमोर प्रकर्षाने सिद्ध करून दाखवली। मेडिकल बोर्डाच्या सर्टिफिकेटची गरज नाही। एकूण हा संपूर्ण एव्हिडन्स मेहरबान कोर्टाने पाहता या संपूर्ण आरोपींची निर्दोष मुक्तता केली। रोजच्या ताज्या
ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.